नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. सुज्ञ मतदार बंधू आणि भगिनींनो, मी विकास प्रभाकर लंगोटे, माजी सभापती तथा नगरसेवक, परभणी शहर महानगरपालिका परभणी, प्रभाग क्रमांक 13 आपल्यापुढे अगदी थोडक्यात माझी निवडणुकी संदर्भात मत मांडणार आहे. मित्र हो, सन 2017मध्ये आपण मला निवडून दिल्यानंतर मी अगदी इमानी इतमारे प्रभागातील जनतेची कामे केलेली आहेत. यामध्ये मी कोणत्याही प्रकारचा जात पात धर्म पंथ असा कोणताही प्रकारचा जातीभेद न करता उपेक्षित सर्व जाती धर्माची जी कामे केली असतील ती केलेली आहे. कार्यकाळ संपल्यानंतरही मी इतर नगरसेवासारखा गायब न होता अगदी सक्रियपणे माझ्या परीने प्रभागाच्या सर्व साथीमध्ये सक्रिय राहून गोरगरीब, मागासवर्गीय, अल्पसंख्याक, दलित, उपेक्षित व गरजवंत बहुजन समाजाचा प्रयत्न केलेला आहे आणि करणारही नाही. 2017मध्ये निवडल्यानंतर कोण काय केले, कोण काय नाही केले हे आपण सर्वांना माहीतच आहे. हे मला सांगण्याची आवश्यकता नाही, कारण आपण सगळे अनुभव घेतलेले आहेत. म्हणून याविषयी जास्त बोलणे मला योग्य वाटत नाही. मित्र हो, 2026मध्ये होणाऱ्या निवडणुकीमध्ये मी आणि क गटातील इच्छुक उमेदवारांना सोबत घेऊन निवडणूक लढवणार आहे. यामध्ये भविष्यामध्ये अगदी इमानदारी काम करणाऱ्या लोकांना मी सोबत घेतले आहे, ज्यामध्ये इम्रोज खान, मोहम्मद खान उर्फ बबलूलालजी आणि जन आरोग्य सेवक राहुल गौतम कांबळे यासोबतच ओबीसीमधून निश्चित केले आहे. त्यांचे नाव आम्ही लवकरच जाहीर करू. या सर्वांच्या सहकार्याने, संमतीने भविष्यामध्ये प्रभाग क्रमांक 13च्या विकासाकरता आम्ही प्रयत्न करणार आहोत. तुम्ही आमचे का मी पाहिलेली आहेत, त्यामुळे मी याविषयी जास्त बोलणार नाही. मला एवढेच, या विकासाकरता आम्ही प्रयत्न करणार आहोत. तुम्ही आमचे निमित्ताने सांगायचे आहे की आपला प्रभाग 13 हा गोरगरीब, मागासवर्गीय, अल्पसंख्याक, ओबीसी, अपेक्षित आणि गरजवंत बहुजन समाजाचा असून या ठिकाणी मजूर, श्रमिक, कष्टकरी, रिक्षावाले आणि दारिद्र्य रेषेखालील जीवन जगणारे लोक राहतात आणि त्यांच्या ज्या मूलभूत समस्या, पोलीस स्टेशन असते, कलेक्टर ऑफिस असते, कधी तहसील कार्यालयाचे समस्या असतात, तर अशा आणि इतर समस्या असल्यामुळे त्या सोडवण्याची तयारी ठेवावी लागते. त्यासाठी वेळ द्यावा लागतो आणि म्हणून आम्ही अगदी चांगल्या प्रकारचा पॅनल तयार केला आहे. तो पॅनल भविष्यामध्ये 5 वर्षे आपल्यासोबत राहणार आहे. अडचणी असतील ते अगदी इमानी इतबारे सोडूनचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. यामध्ये कुठल्याही प्रकारची गद्दारी आम्ही करणार नाहीत. सध्या निवडणुकीचा हंगाम असल्यामुळे अनेक इच्छुक आयत्या वेळी येऊन आपल्या चिकूच्या मळ्यात गाजराचे आमिष लावू शकतात आणि म्हणून याची सावधगिरी बाळगून आपण आपले अमूल्य मत योग्य मदत देणे आवश्यक आहे. निवडणुकीच्या काळात आमिष दाखवणे, प्रलोभन दाखवणे, देणे, भूल थापा देणे यांचे इच्छुकांना काय देणे राहत नाही, कारण त्यांना काम करायचे नसते, फक्त त्यांना आश्वासन द्यायचे असतात व आपले साथ त्याचा हा प्रयत्न असतो. म्हणून या सर्व बाबीवर आपण सावधगिरी बाळगून आपण जागरूक राहून कोण काम करणाऱ्या, कोण करणार नाहीत, कोण काम करू शकतात या सर्व बाबींचा विचारपूर्वक सद्विवेक बुद्धी जागृत ठेवून अगदी डोळसपणे विचार करून आपण आमच्या विकास पॅनलला निवडून द्यावे आणि विकास प्रभाकर लंगोटे, इम्रोज खान, मोहम्मद खान उर्फ बाबूलालजी, राहुल गौतम कांबळे आमचा उमेदवार असेल. या सर्वांना आपली सेवा करण्याची संधी द्यावी, एवढीच विनंती या निमित्ताने मी करतो. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.